काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे यासी भावी उतराई, ठेविता पयी जीव थोड. सहज बोलणी हित उपदेश, करुणी सायासे शिकविती. काय द्यावे आसी भावे उतराई, ठेविता पायी जीव थोड. तुका म्हणी वत्स धेनु एक चित्ती, तुका म्हणी वत्स धेनु एक चित्ती, तैसे मज येते सांभाळीती. काय द्यावे आसी भावी उतराई, ठेविता पयी जीव थोड. विठ्ठल 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 विठ्ठल. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे यासी भावी उतराई, ठेविता पयी जीव थोड. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरताच प्राप्त असणार अभंग देहूचे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून साधू संतांनी तुम्हा जीवांवरती, साधकांवरती कोणकोणत्या पद्धतीचे उपकार केले आणि त्याबद्दल आपण अंतःकरणामध्ये कोणती वृत्ती धारण केली पाहिजे या प्रकारचे एक मीमांसा चिंतन प्रकट करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. चिंतनाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अगत्याचं आहे. पवित्र नगरी अलंकापुरी मौली ज्ञानोबरायांच्या कुशीमध्ये दरबारामध्ये चालू असलेला हा त्रिदिनी शिबिराचा उत्सव, वारकरी कीर्तन ऑनलाईन अभ्यासक्रम, कीर्तन गुरुकुल या माध्यमातून चालू असलेल्या या शिबिरातील आजची ही प्रथम दिनातील दुसऱ्या सत्रातील कीर्तनरूपी सेवा परमादरणीय हरिभक्तीपरायण सचिनदादा पवार, परमादरणीय हरिभक्तीपरायण जयेश महाराज भाग्यवंत यांच्या प्रेमातून स्नेहातून ही सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्याकडे सोपवण्यात आली. तद्निमित्ताने कीर्तनाकरता उपस्थित आहे. वास्तविक मौली ज्ञानोबरायांच्या दरबारातील सेवा आहे आणि म्हणून संतपर विचार करून मौली ज्ञानोबरायांची थोडीफार सेवा करावी या हेतून हा अभंग निवडलेला आहे. तसं तर आता थोडासा मोठा प्रश्न आहे, कारण कीर्तन गुरुकुल आहे, आपण सगळेच नवोदित अभ्यासू कीर्तनकार आहात. मला आनंद या गोष्टीचा आहे, कीर्तनकार असून देखील अभ्यास करण्याकरता ॲडमिशन घेतलेली आपण मंडळी आहात. या गोष्टीचा एक विलक्षण आनंद आहे, कारण एक जो साधक आहे तो साधना करतोय, अभ्यास करतोय, त्यांनी ॲडमिशन घेणं आनंदाची बाब आहे. मात्र कीर्तनकार तरी देखील तोही या अनेक कीर्तनकार मंडळींची यामध्ये उपस्थिती आहे, या गुरुकुलामध्ये समावेश आहे आणि म्हणून त्यांच्या पुढ्यातली ही कीर्तनरूपी सेवा आहे. आणि म्हणून या सर्वांचा युवकांचं एक प्रतिनिधित्व म्हणून माझ्याकडे ही सेवा अशी सोपवली असेल असं मी समजतो. वैयक्तिक कोणत्याही पद्धतीचा अधिकार नाही. माझ्यावर नितांत ज्येष्ठ बंधू व स्नेह करणारी ही दोन्ही मंडळी आहेत. कीर्तनाकरता उपस्थित आदरणीय उदागी महाराज देखील इथं उपस्थित आहेत. अनेक महाराज मंडळी, या गुणीजन गायक मंडळीत, मृदंगवादक मंडळी उपस्थित आहेत. सध्याचा प्रवाह आपण वारकरी संप्रदायाचा जर पाहिला तर वारकरी संप्रदायाला धरून चालणारी मंडळी आणि त्याच्या बाह्य असणारी मंडळी, मला त्यांचा उल्लेख इथं करायचा नाही, परंतु देखील संत महात्म्याने तुम्हाला जी काही चाकोरी सांगून दिलेली आहे, भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, ही वारकरी संप्रदायाची जी शिकवण आहे ती तंतोतंत पालन करता यावी आणि आत्ताच्या युवकांपर्यंत ती कीर्तन परंपरा तेवढ्याच समृद्धपणे पोहोचली पाहिजे, याकरता धडपड करणारी ही दोन्ही व्यक्तिमत्व आहेत. सध्याचा आपण प्रवाह पाहतोय, परंतु अशाही प्रवाही वातावरणामध्ये डिजिटल युग आहे. प्रत्येकाची एकच मोठी अडचण असते की आम्हाला वेळ मिळत नाही. आम्हाला करण्याची इच्छा आहे, आम्हाला अभ्यास करायचा आहे, साधना करायची, ज्ञानेश्वरी वाचायची आहे, गाथा वाचायचा आहे, मात्र आम्हाला वेळ मिळत नाही. म्हणून त्यांच्या वेळेमध्ये ज्ञानेश्वरी गाथा त्यांच्यापर्यंत पोहोच करावा. त्यांना जर इकडे येता येत नसेल तर ज्ञानेश्वरी गाथ्याच्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचावं. वारकरी संप्रदाय किती समृद्ध आणि वैभवशाली आहे, ही परंपरा याच पद्धतीने आपण पुढे टिकवली पाहिजे,
ही निष्ठा आणि हीच शिकवण समाजापर्यंत पोहोचवावी याकरता निर्माण झालेलं हे कीर्तन गुरुकुल आहे. आणि या माध्यमातून माझ्याकडे दिलेली ही कीर्तनरूपी सेवा आहे. आपल्या सर्व युवकांच्या समोरची ही कीर्तनरूपी सेवा आहे. कारण कीर्तनाकरता सध्याच्या प्रवाहामध्ये एवढे युवकही आम्हाला कधी मिळत नाहीत श्रोते मिळून. त्यामुळं एक युवकाच्या कीर्तनकार एका कीर्तनाला 500-1000 तरी लोक असतात. त्यामुळे अनेक कीर्तनकाराचे जर गणित घातलं तर इथं संख्या आपल्याला मोजता येणार नाही, एवढी संख्या आपल्या कीर्तनाकरता गुरुकुलातल्या शिबिराकरता आपली उपस्थिती आहे. आणि म्हणून ती सेवा करण्याचं एक सद्भाग्य माझ्यासारख्या सर्वसामान्याकडे आहे. मौलिद ज्ञानोबाराय तुकोबाराय करून घेतील त्या पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न करील. चिंतनाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी माझे श्री गुरु बाबासाहेब अजरेकर महाराज, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ श्री गुरु सुधाकरजी महाराज इंगळे, श्री गुरु तीर्थरूप यांच्या चरणी अनंत कोटी प्रणाम करतो. माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अधिकाराने सर्वज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सर्वांच्याच चरणी विनम्र भावाने वंदन करून ज्ञानोबाराय तुकोबाराय मला ज्या पद्धतीने बुद्धी देतील त्या पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न. हेची माझी मनीची आस दास सेवेसी गोरा दास सेवेसी गोरा दास सेवेसी. काय संवता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय द्यावे आसी भावे उतराई ठेविता पायी जीव थोड. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता प्राप्त असणार अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय साधू संतांनी तुम्हाला जीवांवरती साधकांवरती कोणकोणत्या पद्धतीचे उपकार केले आणि त्याबद्दल आपण अंतःकरणामध्ये कोणती वृत्ती धारण केली पाहिजे या प्रकारची एक मीमांसा तुकोबाराय अभंगातून प्रकट करतात. माझ्या अल्पमतीप्रमाणे मला अभ्यासता आलेले या काही लक्षण आहेत की जगद्गुरु तुकोबाराय संतांचे उपकार सांगतात म्हटल्यानंतर इथलं संतपद कोणाचं वाचक आहे याचा विचार करणं गरजेचं आहे. एक, संतांची उपकार तुकोबाराय बोलतायत म्हटल्यानंतर कोणते संतांची उपकार तुकोबारायांना अभंगातून प्रतिपादन करायचे याचा थोडा विचार करणं गरजेचं आहे. आणि उपकार बोलतात म्हटल्यानंतर उपकार नेमकं म्हणायचं कशाला याची व्याख्या पाहणं गरजेचं आहे. संत या पदाची जर आपण उपाययोजना पाहिली तर वाङ्मय जर आपण अभ्यासलं तर संतांनी संत हे पद अनेकांकरता वापरलेले आहे. वाङ्मयामध्ये अनेक ठिकाणी काही ठिकाणी पहा आपल्याला भगवत भक्तांना संत पद वापरलेलं पाहायला मिळतं. काही ठिकाणी मुमुक्षुंना संत म्हणण्याची पद्धत आहे, काही ठिकाणी मुक्तांना संत म्हणण्याची पद्धत आहे आणि काही ठिकाणी तुम्हामांच्या कल्याणाकरता उद्धाराकरता जे अवतीर्ण होतात त्यांना देखील संत म्हणण्याची पद्धत. नवे आपल्याकडे संत हे आडनाव देखील आहे.
म्हणजे संत या पदाची उपाययोजना कोणत्या उद्देशाने तुकोबरा या अभंगामध्ये करतायत याचा जर विचार केला तर काही काही ठिकाणी महाराज भगवत भक्तांना संतपद वापरलेलं आहे. याकरता सर्वांच्या परिचयाचं प्रमाण आहे. भक्त शिरोमणी नामदेवराय वर्णन करत आहेत, ही संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो. मला सांगा, संतांकरता सुखाची अपेक्षा करण्याची गरज आहे का? अहो, संतांचा आनंद हे स्वरूप आहे, तरी देखील ही संत मंडळी सुखी असो असं जे नामदेवराय बोलतायत, मग इथलं संतपद कोणाचं वाचक आहे? तर त्याच अभंगामध्ये नामदेवराय निर्देश करतायत, अहंकाराचा वारा न लागो रजसा माझिया विष्णुदासा भाविकासी. जे विष्णुदास आहेत, जे भाविक भक्त आहेत, त्यांच्याकरता पद वापरतात, ही संत मंडळी सुखी असो. म्हणजे भगवत भक्तांना संत म्हणण्याची पद्धत वाङ्मयामध्ये. काही काही ठिकाणी मुक्तांना संतपद वापरलेलं आहे, आत्मज्ञाने चोखडी संत ते माझी रूपडे, म्हणजे मुक्तांना संतपद वापरलेलं आहे. आणि काही काही ठिकाणी तुम्हामांच्या कल्याणाकरता उद्धाराकरता जे अवतीर्ण होतात त्यांना देखील संत म्हणण्याची पद्धत आहे. ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले उद्धाराय आले दीनजना. तुम्हामांच्या कल्याणाकरता उद्धाराकरता जे अवतीर्ण होतात त्यांना देखील संतपद वापरलेलं आहे. पटवूनच द्यायचं झालं तर भगवत पूज्यपाद आद्य जगद्गुरु शंकराचार्य प्रतिपादन करतात, संत कोणाला बोलावं? सन्मार्गवर्तीन हा संत, हा जे सन्मार्गाने वर्तन करतात त्यांना संत बोला. एक, तदरूपेनं भगवान परमात्म्याच्या स्वरूपाशी जे एकरूप झालेले त्यांना संत बोला. दोन, विद्या विनय वृद्धे, विद्या आणि विनय या दोन्ही क्षेत्रामध्ये जे परिपक्व अवस्थेला पोहोचलेले त्यांना संत बोला. तीन, आणि स एव वर्तते ते संत, हा तुम्हांच्या कल्याणाकरता उद्धाराकरता जे अवतीर्ण होतात त्यांना संत बोला. चार, विठ्ठल विठ्ठल. थोडा सूक्ष्म आणखी विचार केला तर तैत्रिक उपनिषदामध्ये विचार पाहायला मिळतो, अस्ति ब्रह्मैति चेद्वै सतमेव तत्विदुः. ज्यांना ब्रह्मतत्वाचा साक्षात्कार आहे त्यांना संत बोला. मग जगद्गुरु तुकोबरायांचा जर अधिकार आपण पाहिला तर अणुरेणुया थोकडा तुका आकाशा. तुकोबरायांची तुलना कोणासोबत करतायत? तुका आकाशा एवढा. मला सांगा, ते आकाश किती मोठा आहे आकारमानात सांगता येतं का? एवढा आहे, तेवढा आहे. हा आकाश नावाचा व्यक्ती सांगता येईल एवढा मोठा आहे. मात्र आकाश किती मोठा आहे आकारमानात सांगता येत नाही. त्याच्यासाठी आपण पद वापरतो की ते व्यापक आहे. आणि वेदांतामध्ये त्या तत्वाबाबत विचार मांडत असताना विधेय विशेषण आणि निषिद्ध विशेषण मांडली. त्यामध्ये विधेय विशेषणाचा विचार मांडत असताना जे व्यापक आहे त्याला ब्रह्म असं संबोधलं जातं. म्हणजे जगद्गुरु तुकोबराय आणि ब्रह्म भिन्न नसून एकच आहेत. आणि असे अधिकार संपन्न तुकोबराय संतांचेच उपकार सांगण्याकरता प्रवृत्त होत आहेत. म्हणजेच यातून काहीतरी अलौकिकत्व मांडायचंय. विठ्ठल विठ्ठल. संत या पदाचा विचार झाल्यानंतर संतांचे उपकार, माझ्या अल्पमतीप्रमाणे मला अभ्यास झालेल्या दोन लक्षणा त्या मी मांडतो आणि माझ्या मूळ विस्ताराकडे येतो. उपक्रमातून उपसंहाराकडे जाणारा उपकाराचा एक विचार करता येतो आणि उपसंहारातून उपक्रमाकडे येणारा दुसरा उपकाराचा विचार करता येईल. उपक्रम उपसंहार शास्त्रामध्ये श्रवण करण्याकरता श्रुती षडलिंग सांगितलं गेलेलं आहे. उपक्रमोपसंहारा वभ्यासा पूर्वता फलम अर्थवादोपपत्तींच्या लिंगम तात्पर्य निर्णये. म्हणजे श्रवण करत असताना उपक्रम उपसंहार अभ्यास अपूर्वता फल अर्थवाद आणि उपपत्ती या 6 अंगांची आवश्यकता आहे. माझा तो मूळचा विचार नाही, केवळ उपक्रम उपसंहार. उपक्रम म्हणजे सुरुवात आणि उपसंहार म्हणजे शेवट. म्हणजे सुरुवातीच्या चरणापासून शेवटच्या चरणाकडे जाणारा उपकाराचा एक विचार अभ्यासता येतो आणि अंतिमच्या चरणातून शेवटच्या चरणातून प्रथमच्या चरणाकडे येणारा उपकाराचा दुसरा विचार करता येईल. जर पटतच नसेल तर अगदीच व्यावहारिक बोलायचं झालं तर हा अभंग सरळही चिंतन करता येतो आणि उलटाही चिंतन करता येतो. विठ्ठल विठ्ठल. पटवून देतो पहा. अभंगामध्ये काही अशी पदं आलेली आहेत, त्या पदावरून आपल्याला एक निर्देश करता येईल. संत महात्मी उपकार करतात म्हणजे नेमकं काय करतायत? तुकोबराय प्रतिपादन करतात, मज निरंतर जागविती. बघा, काही काही क्रियापद अशी आपल्याला पाहायला मिळतील की त्या पदावरून आपल्याला उपक्रमातून उपसंहार आणि उपसंहारातून उपक्रमाकडे जाणारे 2 लक्षणं अभ्यासता येतात. संत महात्मे उपकार करतात म्हणजे नेमकं काय करतायत? निरंतर असं तुम्हाला जाग करतात, हे प्रथमच्या चरणामध्ये निर्देश करतायत. म्हणजे आपण सरळ रीतीने अभंगाचा विचार करतोय. बरं, संत महात्मे उपकार करतात म्हणजे तुम्हाला निरंतर असं जाग करतायत. जाग करून संत महात्मे करतात काय? 3ऱ्या चरणामध्ये सांगतात, शिकविती. संत महात्मे उपकार करतात म्हणजे तुम्हाला जाग करतात, जाग करून तुम्हाला शिकवतात. आणि जाग करत असताना, शिकवत असताना दोष विकार यांचे होणारे जे काही प्रतिबंध आहेत, अडथळे आहेत, त्यांच्यापासून काय करतात हे अंतिमच्या चरणात बोलतात, सांभाळीती. विठ्ठल विठ्ठल. असा सरळ सरळ
जो एका अभंगाचा विचार करता येतो आणि त्याच पद्धतीने उपसंवारातून म्हणजे अंतिमच्या चरणातून उपक्रमाकडे प्रथमच्या चरणाकडे येणारा दुसरा उपकाराचा विचार जर केला आपण, तर संत महात्मे उपकार करतात म्हणजे नेमकं काय? ज्या पद्धतीने एखादा साधक गुरुकुलामध्ये गेला, ऑनलाईन नाही बरं, घरोघरी वसतिगृह म्हणा त्याला, किंवा आपल्याकडे शुद्ध मराठीत हॉस्टेल म्हणा. एखादा तो अध्ययनाकरता गेलेला आहे. अध्ययनाकरता गेल्याबरोबर तिथली शिक्षक मंडळी त्याचा इतका सुरुवातीला सांभाळ करतात की त्याला घरची आठवण आली नाही पाहिजे. आम्ही ज्यावेळेला गुरुकुलामध्ये गेलो, आमच्यापेक्षा मी 10वी नंतर गुरुकुलामध्ये अध्ययनाला गेलो, 3री 4थी पास झालेले विद्यार्थी यायचे, परंतु आलं की रडण्याशिवाय दुसरं ते काही करायचे नाहीत, कारण घरची आठवण यायची. त्यावेळेला शिक्षक मंडळी त्यांचा इतका सांभाळ करतात की त्यांना घरची आठवण आली नाही पाहिजे. तद्वत संत महात्मे उपकार करतात म्हणजे सुरुवातीला तुम्हामांचा एवढा सांभाळ करतात की तुम्हामांना जीवदशेचं स्मरण नाही झालं पाहिजे, असं संत महात्मे उपकार करतात. हे अंतिमच्या चरणामध्ये बोलतात. सांभाळी ती संत महात्मे उपकार करतात म्हणजे तुम्हामांचा सुरुवातीला सांभाळ करतायत. सांभाळ करून करतात काय? 3ऱ्या चरणामध्ये सांगतात शिकविती. संत महात्मे उपकार करतात म्हणजे तुम्हामांचा सुरुवातीला सांभाळ करतात, सांभाळ करून तुम्हामांना शिकवतात. बरं, नेमकं काय शिकवतात हे प्रथमच्या चरणामध्ये निर्देश करतात. निरंतर जागा राहिला विठ्ठल विठ्ठल. अशा या दोन्ही लक्षणं अभ्यासता येतील. मर्यादित वेळ 1 तास उरला, त्या निमित्ताने मी भाग्यवान आहे, मला 1.25 तास तरी मिळालाय. मर्यादित वेळ जसं जसं काही आपल्याला चिंतन करता येईल करण्याचा प्रयत्न करेल. या 2 लक्षणं आपल्याला या अभंगाच्या भूमिकेतून अभ्यासता येतात. संत संतांचे उपकार याच्या 2 लक्षणं आपण अभ्यासल्या. मात्र उपकार नेमकं म्हणायचं कशाला याची जर आपण व्याख्या पाहिली तर शास्त्रामध्ये 2 प्रकारचे अवयव केलेले आहेत. एक आहे उप आणि दुसरा आहे तो कार. कार म्हणजे व्यवहारातली 4 व्हीलर नाही बरं. उप हे पद ज्या ज्या शब्दांमध्ये त्याचा थोडा विचार करा. आता आपण उपवास करतो, उपनिषद अभ्यासतो. उप म्हणजे समीपे, उपनाम समीपे, उप म्हणजे जवळ. आता उपनिषद याची व्याख्या कोशामध्ये अशी केलेली आहे, आपल्या गुरु महात्म्यांच्या जवळ बसून जी विद्या संपादन केली जाते त्याला उपनिषद बोला. उप म्हणजे जवळ, एक अर्थ लक्षात राहू द्या. किंवा हे पटायला कठीण वाटत असेल तर आपण उपवास करतो. उपवास असेल, उपकार असेल किंवा उपनिषद असेल, या 3ही शब्दांमध्ये उप हे पद समान अर्थाचं आहे. उपनाम समीपे, उप म्हणजे जवळ. आता उपवास याची जर आपण व्याख्या करू लागलो तर उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे वास्तव्य करणे. भगवंताच्या जवळ, साधू संतांच्या जवळ एक प्रकारे वास्तव्य करण्याचं साधन म्हणजे उपवास. तद्वत उप म्हणजे जवळ, कार म्हणजे करणे, जवळ करणे म्हणजे उपकार करणे. मग संत महात्मे कोणाच्या जवळ करतात तर तुम्हाला स्वस्वरूपाशी अनुसंधान करून देतात. याला वृत्ती प्रभाकारामध्ये अविनाभाव संबंध म्हटलं गेलं. विठ्ठल विठ्ठल. मला स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे, जास्त क्लिष्ट करू नका. तेवढा काही माझा अभ्यास नाही. वृत्ती प्रभाकारामध्ये अविनाभाव संबंध सांगितलं गेलं. ज्या विना जो होवे नाही तका अविनाभाव संबंध कहे. आनंद वाचून तो परमात्मा नाही, त्यांना सोडून आनंद नाही, तोच आनंद स्वरूप आहे. त्याच्याशी अनुसंधान संत महात्मे करून देतात. असं संत महात्मे उपकार करतात. संत संतांचे उपकार, उपकार कशाला म्हणावे याची आपण व्याख्या पाहिली. परंतु आपण प्रपंच करणारी मंडळी आहोत. अनेक वेळेला वाक्य ऐकायला मिळतात, महाराज या गृहस्थाला शून्यातून जे काही निर्माण करता आलं ते केवळ माझ्या उपकारामुळे, परंतु याला माझ्या कसल्याही उपकाराची जाणीव नाही बरं, फार कृतघ्न मनुष्य आहे. म्हणजे एखाद्याला उपकाराची जाण नसते त्याला आपण म्हणतो हा कृतघ्न आहे. आणि एखाद्याबद्दल बोलताना म्हणतो महाराज याला केलेल्या उपकाराची जाण आहे बरं, फार कृतज्ञ मनुष्य आहे. शास्त्रानुसार कृतज्ञ वृत्ती ही सत्कर्माची आहे आणि कृतघ्न वृत्ती ही दुष्कर्माची आहे. पटवून देतो. 3 प्रकारच्या पापाचा विचार शास्त्रामध्ये, कायिक पाप, वाचिक पाप आणि मानसिक पाप. कायिकामध्ये 3 प्रकार आहेत, वाचिकामध्ये 4 प्रकार आणि मानसिकामध्ये पुन्हा 3 प्रकारच्या पापाचं वर्गीकरण आहे. निर्देश करून पुढे निघून जातो. शरीराकडून घडणारी 3 पाप, चोरी, जारी आणि हिंसा, ही कायिक 3 पाप आहेत. वाचिक 4 पाप आहेत, कठोर बोलणं, कुटीर बोलणं, असत्य बोलणं आणि असंबंधित बोलणं, ही वाचिक 4 पाप आहेत. आणि मानसिकामध्ये पुन्हा 3 प्रकारच्या पापाचं वर्गीकरण आहे, परद्रव्य ध्यान, अहित चिंतन आणि वृथा अभिमान. अशा 10 प्रकारचं पातक मनुष्याकडून दररोज घडतं. आणखी पुढे जाऊन वर्गवारी शास्त्रामध्ये पाप, उपपाप, अतिपाप आणि महापाप अशा पुन्हा 4 लक्षणं आहेत. यामध्ये अंतिमचं जे महापाप आहे यात पुन्हा 5 लक्षणं आहेत. ब्रह्महत्या, सुरापान, गुरुदारागमन, सुवर्णाची चोरी आणि या 4 जो संगत करतो असा 5वा महापापी. केले पाप जेणे
दिले अनुमोदन, दोघासी पतन सारिखेची. एखादा दुष्कर्म करतो आणि केवळ दुसरा त्याला अनुमोदन देतो तर दोघेही महापापी आहेत. पटवून देण्याकरता दृष्टांत देऊ का? एखादा तंबाखू खातून दुसरा त्याला चुना देतो तर दोघेही महापापी आहेत. विठ्ठल विठ्ठल. कोणाला बोलणं हेतू नाही, मला पटवून फक्त द्यायचं आहे. एवढी पापाची वर्गवारी आली आहे. किंवा चातुर्मासामध्ये श्री गुरुदेवांच्या मुखातून श्रवणात आलेला विचार आहे. भगवंताने म्हणे या पृथ्वी तलावर 3.5 कोटी प्रकारची तीर्थ निर्माण केलेली आहेत. 3.5 कोटी तीर्थ का निर्माण केली असतील? 3.5 कोटी प्रकारचं पाप आहे, त्याच्या निवृत्तीकरता 3.5 कोटी तीर्थ आहेत. एखादं म्हणेल महाराज 3.5 कोटी प्रकारचं पाप ते असतं तरी नेमकं कुठे? तर आपल्या शरीरावर 3.5 कोटी प्रकारचे रोम आहेत. ज्याला शंका वाटत असेल तर मोजून पहा, तासभर वेळ आहे. एकाने मला कीर्तनानंतर प्रश्न केला, महाराज ज्याला टक्कल पडली त्याने काय करायचं? ते सरासरी गणित मांडलं गेलेलं आहे. ज्या पद्धतीने तुम्हाला 100 वर्षाची आयु मर्यादा आहे, परंतु 100 वर्ष प्रत्येक जण जगतो अशातला भाग नाही महाराज. एक लिमिट तुम्हाला घालून दिलेलं. तशा पद्धतीने 3.5 कोटी प्रकारचे रोम या शरीरावरती आहेत आणि एक छिद्रामध्ये एक प्रकारचं पाप राहतं. म्हणून तीर्थामध्ये स्नानाकरता बुडी घेण्याची पद्धत आहे. मला तीर्थाचं महात्म्य सांगायचं नाही, कारण माझा तो मूळचा विचार नाही. 3.5 कोटी प्रकारच्या पापाची वर्गवारी शास्त्रामध्ये. एवढी पापाची वर्गवारी असताना प्रत्येक पापातून मुक्त होण्याकरता काही ना काहीतरी प्रायश्चित्त आहे महाराज, प्रत्येक पापातून. मात्र शास्त्रकार बोलतात एक पाप असे की त्याच्यासाठी प्रायश्चित्तच मिळत नाही. निष्कृते वेहता राजन कृतज्ञ नास्ती निष्कृती. एवढी पापाची वर्गवारी आहे. प्रत्येक पापातून मुक्त होण्याकरता प्रायश्चित्त मिळतं. मात्र केलेल्या उपकाराची जो कोणत्याही पद्धतीची जाणीव ठेवत नाही अशा कृतघ्न व्यक्तीच्या पापाला प्रायश्चित्तच नाही. विठ्ठल विठ्ठल. मग मला सांगा, आपण कृतघ्न असलं पाहिजे का कृतज्ञ असलं पाहिजे? आता आम्हाला 2 वेळा बोलायची सवय लागली, कारण श्रोते लवकर उत्तर देत नाहीत. पण इथले आपले युवक आहेत. आपण आपल्यावर झालेले उपकार स्मरणात ठेवावेत का आपल्या झालेले अपमान? आपण उपकार स्मरणामध्ये ठेवले पाहिजेत. पण आपण ठेवतो काय? अपमान. आपल्यावर झालेले अपकार आपण स्मरणामध्ये ठेवतो. थोडंसं माफी मागून सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन बोलतो. सध्याच्या प्रवाहामध्ये आपण प्रपंचातला संसारातला मान अपमान लक्षात ठेवतो, यात नवल नाही महाराज. समजलं का? वाक्य पूर्णच करू. तो मान अपमान आता परमार्थातही आला. वास्तविक परमार्थामध्ये मान अपमानाला जागा नाही, कारण परमार्थ हा केवळ आणि केवळ भक्ती करत आहे. तरीही पटवून देतो एखाद्या उदाहरणाद्वारे. बघा महाराज, या गावात गेल्यानंतर आम्हाला चाल दिली नव्हती, येऊ दे आमच्या गावात. विठ्ठल विठ्ठल. आपण आपल्यावर झालेले उपकार स्मरणामध्ये ठेवत नाहीत. आपला झालेला अपमान, आपल्यावर झालेले अपकार आपण स्मरणामध्ये ठेवतो. उपकार स्मरणात ठेवले पाहिजेत, हा सिद्धांत आहे. पटवून देण्याकरता दृष्टांताने पटवून देतो. एक अत्यंत जिवलग 2 मित्र आहेत. दोघांमध्ये चर्चा चालू होती, अरे सुट्टी लागली कुठंतरी फिरायला जाऊ, म्हणून मुंबई सारख्या मोठ्या ठिकाणी फिरायला निघतात. आता ज्येष्ठ कीर्तनकार मंडळी पूर्वी गोड बोलायची, जीवनात येऊन एकदा तरी मुंबई पाहावे असं त्यांचं वाक्य असायचं. कारण पूर्वी तेवढ्या सोयी सुविधा नव्हत्या. आता एवढ्या सोयी सुविधा झाल्यात की वन डे रिटर्न येतो वंदे भारतने आपण. मुंबई सारख्या मोठ्या ठिकाणी फिरायला गेलेले दोघांची समुद्रकिनारी आलेले दोघेही मित्र. दोघांचं संभाषण चालू आहे. त्या संभाषणाचं रूपांतर महाराज भांडणामध्ये होतं. आणि पहिला मित्र दुसऱ्या मित्राला एक जोरात कानाखाली मारतो. दुसरा मित्र त्याला काहीच प्रत्युत्तर देत नाही, तसाच खाली बसतो. समुद्राची जी रेती असते त्या रेतीमध्ये लिहून ठेवतो तो मित्र, आज माझ्या मित्राने मला कानाखाली मारली, त्यांनी माझा अपमान केला, असं तो रेतीमध्ये लिहितो. आता दोघांमध्ये भांडण झाले असल्या कारणाने एक प्रकारचा आबोला असतो. दोघेही तसेच पुढे प्रवास दोघेही चालू ठेवतात. ज्यांनी कानाखाली खाल्लेली असते असा तो दुसरा मित्र समुद्राच्या किनारी एक प्रकारचे मोठे दगड असतात त्याच्यावर तो चढण्याचा प्रयत्न करू लागतो. मात्र तो समुद्राचं पाणी सतत त्याच्यावर पडले असल्या कारण त्याला एक प्रकारचं शेवाळ आलेलं होतं आणि म्हणून त्याचा पाय घसरतो आणि तो समुद्राच्या पाण्यामध्ये पडतो. त्याला काही पोहायला येत नसतं. त्याच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागतं. त्याचा आरडाओरडा ज्यांनी कानाखाली मारली असा तो पहिला मित्र पाहतो. पाहिल्याबरोबर तो पाण्यात उडी घेतो, पाण्यातून त्याला बाहेर काढतो, नाकातोंडात गेलेलं पाणी बाहेर काढतो, त्याला शुद्ध येते, तो स्थिर होतो. इकडे इकडे पाहतो, आसपास कोणी एक दिसत नाही. त्याच्या लक्षात येतं आपले प्राण वाचवले ते कोणी वाचवले? आपल्या याच मित्राने वाचवले. आणि म्हणून बाजूला पडलेला छोटासा दगड उचलतो, मोठ्या दगडावर कोरून लिहू लागतो, आज माझ्या मित्राने माझ्यावर उपकार केले, त्यांनी माझे प्राण वाचवले. महाराज, ज्यांनी सुरुवातीला कानाखाली मारली असा तो पहिला मित्र,
ज्यांनी अपमान केला असा तो पहिला मित्र, नवे नवे प्राण वाचवले असा तोच पहिला मित्र, त्याच्या अंतःकरणामध्ये नानाविध चिकित्सा सुरू होतात. हा असा का करतोय? मगाशी हा रेतीमध्ये लिहित होता, आता दगडावरती लिहितो, नेमकं झालं तरी काय? त्याला राहवत नाही म्हणून तो त्याला प्रश्न करतो, अरे काय करतोयस? मगाशी रेतीमध्ये लिहित होता, आता दगडावरती लिहितोय. त्यावेळेला दुसऱ्या मित्रानं दिलेलं उत्तर मार्मिक आहे. तो बोलू लागतो, जीवनामध्ये अपमान झाला तर तो रेतीमध्येच लिहावा, का तर तो पुसला जात असतो, मात्र उपकार झाले तर ते दगडावरतीच कोरावेत. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे उपकार स्मरणामध्ये ठेवले पाहिजेत, ही सत्कर्माची वृत्ती आहे. एखादा म्हणेल, महाराज तुम्ही उपकाराबद्दल एवढं बोलताय, आम्ही प्रपंच करणारी मंडळी आहेत, प्रपंच करताना नित्याने कोणावर ना कोणावर तरी उपकारच करतो, तुम्ही काय वेगळं बोलता? महाराज प्रापंचिक उपकारच ठरत नाही. याला तत्वज्ञानाच्या भूमिकेतूनही पटवून देतो, युक्तिवादानेही पटवून देतो आणि वाङ्मयाद्वारेही पटवून देतो. अजातवाद सांगतात, एकमेवा द्वितीयम नेह नास्ति किंचन. तो परमात्मा एकमेव आहे, त्याला सोडून काहीच नाही. मग बाकीचं जगत मौली ज्ञानोबर आहे, त्याबद्दल वर्णन करत असताना हरिपाठामध्ये सोप्या भाषेमध्ये बोलतायत. लटिका व्यवहार सर्व हा संसार, हा लटिका व्यवहार सर्व हा संसार, हा व्यवहार सर्व हा संसार. वाया हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया जार हरिवीन. ज्ञानोबा यांचं पहिलंच पद आहे लटिका, जुना शब्द आहे. आणखी काही मंडळी बोलतात, पहा महाराज त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, तो लटकं बोलतो. लटकं या पदाचा अर्थ आहे असत्य म्हणजे खोटा. अहो संसाराचं जर स्वरूपच खोटा असेल तर त्यात केला जाणारा उपकार काही सत्य असेल? महाराज तुम्ही प्रपंच खोटा सांगताय, डोळ्याला तर दिसतोय, म्हणून तर शास्त्रामध्ये ख्यातींचा विचार मांडला गेलेला आहे. असत ख्याती आहे, आत्मख्याती आहे, अन्यथा ख्याती, अख्याती आणि अनिर्वचनीय ख्याती. आता विस्तार करत नाही. अनिर्वचनीय ख्याती म्हणजेच या प्रपंचाला सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही, म्हणून सत असत विलक्षण असलेला हा प्रपंच म्हणून प्रापंचिक उपकार ठरत नाही. तत्वज्ञानाची भूमिका विचारात घ्या. वाङ्मयाद्वारे बोलायचं झालं तर संतांचेच उपकार ठरतात. याला कारण संत महात्मे कोणतीही गोष्ट करत असताना संतांकडे हे मी करतो ही वृत्ती जागी नसते. महाराज पहा, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा मीन प्रीती. संत महात्मे लाभाशिवाय प्रेम करतात, लाभाशिवाय उपकार करतात. तुम्ही आम्ही लग्नात आहेर का करतो? आपल्या लग्नात त्यांनी डबल केला पाहिजे, बस. याला उपकार नाही म्हणत महाराज. फार फार तर सहकार्य किंवा मदत बोला. त्यामुळे प्रापंचिक उपकार ठरत नाहीत महाराज, कारण मी ही वृत्ती आहे. किंवा युक्तिवादाने बटवून द्यायचं झालं, आपण बहुश्रुत मंडळीत ऐकलंही असेल, या पृथ्वी तलावर आता आपण गाई म्हशी आहेत, गाई म्हशींच्या दुधाकरता आपण कोणत्याही धातूचं भांडं वापरतो. मात्र एक दूध असं आहे की त्याच्याकरता सुवर्ण म्हणजे सोनं या धातूचं भांडं लागतं, ते म्हणजे वाघिणीचं दूध आहे. ज्याला शक्य आहे त्यांनी घेऊन या. आत्ताच्या काळात शक्य नाही, त्यावेळेला शक्य होतं धर्मवीर छत्रपती संभाजीराजांना.
आता सोन्याचं भांडाही दुर्मिळ आहे म्हणा, 1.5 लाखाकडे गेलाय भाऊ. म्हणजे वाघिणीचं दूध जर आपल्यात सामावून घ्यायचं असेल तर त्याच्याकरता पात्रता, योग्यता केवळ सुवर्ण या धातूमध्ये नाही. महाराज आम्ही इतर धातूचं भांड वापरू. महाराज ते दूध त्यामध्ये राहत नाही, ते छेदून निघून जातं. म्हणजे वाघिणीचं दूध आपल्यात सामावून घेण्याची पात्रता केवळ सुवर्ण या धातूमध्ये, इतर धातूमध्ये ते राहत नाही. तद्वत उपकार घडतात ते केवळ परमार्थात आणि करतात ते केवळ संत महात्मेच, प्रपंचात ते होतच नाही. विठ्ठल विठ्ठल. परंतु आपल्यावरती भगवंताच्या प्राप्ती करता तसे तर अनेक मार्ग आहेत. नाना साधनांच्या केल्या खटपटा, कर्म आहे, उपासना आहे, ध्यान आहे, योग आहे, भक्ती, अशा अनेक साधना परमात्म्यापर्यंत नेणार आहेत. त्यातली महाराज उपकार ही सोपी पद्धत आहे. बरं, आपल्यावर तर आहेत तरी कुणाकुणाचे उपकार? आपल्यावर ईश्वराचे उपकार आहेत, आपल्यावर माता पित्यांचे उपकार आहेत, आपल्यावर वेदांचे उपकार आहेत आणि आपल्यावर संतांचे उपकार आहेत. ईश्वराचे तुम्हामांवर कोणते उपकार आहेत? महाराज तुम्हामांना जो काही हा नरदेह मिळालेला आहे याला मूळ कारण ईश्वर आहे. एखादं म्हणेल महाराज मौली ज्ञानोबा तर ज्ञानेश्वरीमध्ये बोलतात, अगा कर्मी जे उरावे तये सुख दुःखे फळावे, तया ते भोगावया यावे. देहा एका किंवा पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. या देहाला येण्याची कारण मीमांसा जर पाहिली तर महाराज तुम्हीच बोलता, जर पाप अधिक झालं तर नरकप्राप्ती आहे, पुण्य अधिक झालं तर स्वर्गप्राप्ती बोलता, आणि पाप पुण्य समान झाल्यानंतर नरदेह मिळतो. तर यात ईश्वराचे उपकार कुठे? पटवून देण्याकरता मला गुरुजी पाठात गोड दृष्टांत देत असत. बघा, एक 4-5 वर्षापूर्वीचा कालावधी आहे. पूर्वी घरोघरी चुली असायच्या. आता लोप पावल्या, बंद नाही झाल्या, आहेत पण कमी आहेत. आता त्या चुलीमध्ये अग्नी प्रज्वलित करण्याकरता आपण काय करतो? काडी लावतो, तो भाग सोडून द्या. आपण लाकडांचा उपयोग करतो. शेतकरी मंडळी ते लाकूड शेतामधून घेऊन येतात, मात्र शहरामध्ये ते लाकूड मिळत नाही म्हणून ते एका ठिकाणावर न मिळतं. आमच्याकडे पंढरपुरात त्याला लाकडी अड्डा बोलतात. आपल्या घराच्या समोरच आहे पहा. तिथं पूर्वी महाराज एक मोठे तराजू असायचे. आता डिजिटल काटे झाले, पूर्वी तराजू असायचे. त्या तराजूच्या एका पारड्यामध्ये 10 किलोचा भला मोठा असा लाकडाचा उंडका आहे आणि दुसऱ्या पारड्यामध्ये लाकडांचा चारा चुरा आहे. मला सांगा, याची बरोबरी तुलना होऊ शकते का? 10 किलोचा भला मोठा उंडका आणि लाकडांचा चारा चुरा, याची बरोबरी होऊ शकत नाही. तो 10 किलोचा भला मोठा उंडका म्हणजे आपलं पाप समजा आणि चारा चुरा म्हणजे आपलं पुण्य समजा. मी चारा चुरा जर सांगितलं ते पारडं रिकामच राहिलं असतं. तसं तर ते मुद्दा इतकाच आहे, पापाचा भला मोठा उंडका आहे आणि पुण्याचा चारा चोरायची बरोबरी होऊ शकत नाही. मात्र ईश्वर काय करतो? आपण केलेलं इकडचं थोडंसं पुण्य, इकडचं केलेलं थोडंसं पुण्य, पुण्यरूपी चारा चोरा एकत्रितकरण करून समान करण्याचं काम ईश्वर करतो. म्हणून नरदेह मिळतो. विठ्ठल 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 विठ्ठल. आमच्या पंढरपुरामध्ये ज्या काही चालत येलेल्या परंपरा आहेत त्यातली एक दिव्य परंपरेचे अनुयायी किंवा विद्यमान असणारे आमचे श्रद्धे हरिभक्तीपरायण पराग महाराज इथं उपस्थित आहेत. चातुर्मासामध्ये महाराज 4ही महिने दररोज कीर्तन घरामध्ये होतं. घरातला माणूस जरी कोणी गेला असेल तरी कीर्तन बंद होत नाही. ही कीर्तन परंपरा आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि आमच्याकरता ती फार आनंदाची बाब आहे की ते युवक असून आमच्या सोबत आहेत. संतांचेच उपकार का ठरतात? म्हणजे आपला विचार असा चालू आहे की आपल्यावर कोणाकोणाचे उपकार आहेत. आपल्यावर ईश्वराचे उपकार आहेत, त्याचा आपण विचार पाहून आलो. आपल्यावर वेदांचे उपकार आहेत, आपल्यावर आहेत ते माता पित्यांचे उपकार, देवऋण, ऋषीऋण, समाज ऋण आणि माता पिता ऋण याचा विचारही करता येईल. आणि अंतिम संतांचे उपकार आहेत. संतांचेच उपकार जगत कल्याणार्थ ठरतात. याला कारण संतांकडे ऐश्वर्य संपन्नता आहे. अनेक वेळेला चरित्रामध्ये ऐकायला मिळतं, महाराज जगद्गुरु तुकोबरायांच्या घरातून पौर्णिमेचा चंद्र दिसायचा आणि तुम्ही सांगता तुकोबरा आहे संत महात्म्य ऐश्वर्य संपन्न आहे. थोडंसं माफी मागून बोलू, आम्हाला संतांची श्रीमंती कळे नाही. महाराज संतांकडचं ऐश्वर्य हे लौकिकातलं नाही. महाराज आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने शब्दाचीच शस्त्रे यत्ने करू. संतांकडचं धन हे भक्तिप्रेमाचं आहे. भक्तिप्रेमाने ओतप्रोत भरलेली संत महात्मे, भक्तिप्रेमाने एक ऐश्वर्य संपन्न असणारे संत आहेत.
अहो ज्ञानोबरायांचं ऐश्वर पहा, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. संतांचं ऐश्वर हे लौकिक नसतं महाराज, अलौकिक ऐश्वर संपन्नता संतांकडे, म्हणून संतांचे उपकार जगत कल्याणार्थ ठरतात. एक लक्षण, संतांकडे ज्ञान आहे. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये प्रतिपादन करतायत, ते चालते ज्ञानाचे बिंब, कयाचे अवयवते सुखाचे कोंब, ईर माणूसपणे बांब लौकिक भाव. किंवा ज्ञानोबरायांचं वर्णन पहा, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणते ज्ञानदेव तुम्हाईसे, मज पामरा हे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. या जोडचालीच्या आनंद करता ज्ञानोबरांच्या सोहळ्यात यावं लागते, पण येऊन दिंडीत जावं लागतं हेही तितकंच खरं आहे. तसं माझं काही गायकी काही क्षेत्र नाही, प्रसंग आला म्हणून बोलतो. मी दादा ज्या वेळेला अध्ययन करता आमच्या गुरुजींकडे गेलो 10वी नंतर, गेल्यानंतर माझा आवाज चेक करून गुरुजींनी सांगितलं होतं गायन होऊ शकत नाही, आवाज जाड होता पूर्ण. आणि त्यांच्यासोबत राहिलो, प्रत्येक सेवेला त्यांच्यासोबत जायचो. आणि 10वीच्या उन्हाळ्या सुट्टीमध्ये ज्या वेळेला ज्ञानोबरांच्या सोहळ्यामध्ये चाल पुकारण्यात आली तळावरच्या कीर्तनात, मला चाल गाता आली नाही, त्यावेळेस डोळ्यात पाणी आलं. ज्ञानोबरांची कृपा आणि श्रीगुरूंची कृपा की आज मी पांढरी चारलाही कीर्तन करतो, पण ज्ञान काही त्यातलं नाही, पण गातो मी. ही केवळ ज्ञानोबरांची श्रीगुरूंची कृपा आहे. याला कारण गुरुग्रही राहून अध्ययन करता आलं, ही आमच्या श्री तीर्थरूपांची एक फार अट्टहासाने आग्रह होता. आणि म्हणून त्यांनी मला पंढरपूरच्या बाहेर ठेवलं अध्ययनाकरता. आणि म्हणून गुरूंचा अनुग्रहण, गुरूंचा आपल्यावरती कृपा होणं गरजेचं आहे, त्याशिवाय आपण कुठलीही सेवा फलद्रूप होत नाही. त्याकरताच गुरुकुल असतं. विठ्ठल विठ्ठल.
ज्ञानोबरायांचा एक विचार आपण केला तर ज्ञानोबरायांचं वर्णन आणखी आपण अभंगामध्ये विचार पाहतो. ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जो का पूज्यस्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. किंवा ज्ञानोबराय देखील आरतीमध्ये वर्णन करतात, जय देव जय ज्ञान सिंधू. ज्ञानियांचे राजे, ज्ञानियांची शिरोमणी असणारे ज्ञानोबराय. मात्र संतांकडचं ज्ञान तुम्हाला जसं साधना करून प्राप्त करावं लागतं असं संतांकडचं ज्ञान नाही महाराज. चरित्र भाग सर्वांना ज्ञात आहे. उपजताची ज्ञानी हे वर्म जानोनी, आले लोटांगणी चांगदेव. संतांकडचं ज्ञान हे तुम्हाला साधना करून प्राप्त करावं लागतं असं संतांचं ज्ञान नाही. उपजत ज्ञान त्यांच्याकडे आहे आणि म्हणून त्यांचे उपकार जगत कल्याणार्थ ठरतात. मात्र सध्याच्या प्रवाहामध्ये महाराज मी किती ज्ञानी हे आपण समाजाला पटवून सांगतो. आपण स्वतःला ज्ञानी, स्वतःला शहाणं बोलावं की जगाने आपल्याला शहाणं बोलावं? हे लगेच उत्तर मिळतं. जगाने बोलताना 100 वेड्याने शहाणं बोलावं का एका शहाण्याने शहाणं बोलावं? शास्त्रकार विचार मांडत आहेत महाराज. संपूर्ण कुंभो न करोति शब्दम, अर्धो घटो घोषमुपैति नूनम, विद्वान कुनेनु न करोति गर्वम, जलपंते मूढांस्त गुणेर्मिहिना. दृष्टांत दिलेला आहे. संपूर्ण कुंभो म्हणजे समजा एखादी पाण्याची घागर आहे, संपूर्ण पाण्याने ती घागर भरते, त्यावेळेला ती आवाज करते का? न करोति शब्दम. मात्र तीच घागर ज्या वेळेला अर्धवट भरते, अर्धो घटो घोषमुपैति नूनम, तीच घागर ज्या वेळेला अर्धवट भरते त्यावेळेला खळखळ खळखळ आवाज करते. तद्वत अर्धवट ज्ञान बडबड करतं, पूर्ण झाल्यावर होत नसते. विठ्ठल विठ्ठल. ही शास्त्रीय भाषा. आमच्या आजोबा या करता दृष्टांत अधजल गगरी छलकत जाय म्हणायची. म्हणजे अर्धवट भरलेली पाण्याने घागर ती आवाज करते महाराज. महाराज जो सांगत असतो मी ज्ञानी तो ज्ञानी नसतो. कारण अध्यात्मामध्ये ज्याला ज्ञान संपादन झालेलं आहे तो मी ज्ञानी हे सांगायला देखील उरत नाही, हे ज्ञानाचं लक्षण आहे. म्हणून जो सांगत असतो तो अर्धवट ज्ञानी ओळखावा. परंतु असं संतांकडचं ज्ञान नाही महाराज. संतांकडचं ज्ञान उपजताची ज्ञानी, उपजत ज्ञान ज्ञानोबा आदी संतांकडे, म्हणून त्यांचे उपकार जगत कल्याणार्थ ठरतात. संतांकडे दातृत्व आहे. 12व्या अध्यायाच्या अगदी उपक्रमाला ज्ञानोबा बोलतायत. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षती. आजच 12वा सुरू झाला. उदारे प्रसिद्धी माझ्यासाठी महत्वाचं पद आहे. किंवा आपण एखाद्या दुकानामध्ये गेलो, मोबदला दिल्याशिवाय वस्तू मिळते का? मात्र संतांकडे जावा. घातला दुकान देती आलियासी दान, म्हणून संतांना पद वापरलं गेलं. संत उदार उदार भरले अनंत भंडार. संत महात्मे विचार करत नाहीत हा आपला आहे पर काय, ज्ञानी आहे अज्ञानी आहे असा कोणताही अपप्रभाव संतांकडे नसतो. देते आलियासी दान, म्हणून दातृत्व या लक्षणाने देखील संत महात्मे परिपूर्ण आहेत. आणि अंतिम लक्षण म्हणजे हे जर अधिकरण अभ्यासले तर फार मोठा विस्तार होईल, परंतु माझ्याकडे वेळ मर्यादित आहे. निरपेक्ष वृत्ती जर संतांकडची जर आपण अभ्यासू लागलो, ज्यावेळेला तुकोबारा परमात्म्याकडे जातात आणि भगवान परमात्मा तुकोबाऱ्यांना आग्रह करतात माझ्याकडे काहीतरी तुम्ही मागितलं पाहिजे. तुकोबारा काय मागतायत? मागणी ते सरे ऐसे करी देवा, माझी मागणीच संपू द्या, हीच मला मागणी द्या. याला निरपेक्ष वृत्ती बोलतात. विठ्ठल विठ्ठल. अशा या चारही अधिकरणाचा विचार केला तर याही चारही लक्षणाने संत महात्मे परिपूर्ण आहेत आणि म्हणून संतांचे उपकार जगत कल्याणार्थ ठरतात. बरं आहे तरी कोणते उपकार? महाराज वेदांतामध्ये पंचविषयाचं चिंतन आहे. शब्द स्पर्श रूप रस गंध या पंचविषयाची उत्पत्ती पंचमहाभूतांच्या तमगुणांपासून आहे. शब्द हा आकाशापासून, स्पर्श वायूपासून, रूप तेजापासून, रस जलापासून आणि गंध पृथ्वीपासून निर्माण झाला. शास्त्रामध्ये याकरता पंचप्राण्यांची उदाहरण दिली गेलेली आहेत. मात्र आता शब्दाकरता हरिणाचं उदाहरण आहे, स्पर्शाकरता हत्तीचं, रूपाकरता पतंग किड्याचं, रसाकरता माशाचं आणि गंधाकरता भुंग्याचं उदाहरण आहे. मोठंच्या मोठं झाड पोखरणारा भुंगा असतो. मात्र रात्री ज्यावेळेला मकरंद सेवन करण्यामध्ये मग्न होतो, पातळ पातळ कोवळी पानं पोखरू शकत नाही. याला कारण विषयासक्ती आहे. आणि सकाळी जर ते कमळ आपण जर फुललेलं पाहिलं तर त्यामध्ये त्या भुंग्याचा नाश झालेला असतो. म्हणजे एक विषय एकाने आत्मसात केला तर शेवटी तो अधोगतीला जातो. मनुष्य प्राणी एकटाच असा आहे की तो पंच विषय खिशात घेऊन फिरतो. तो किती अधोगतीला जाईल. महाराज हे विषय कसे ज्ञानोबा गोड बोलतायत. हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नीचे आभासे भद्र जाती. किंवा दोन दृष्टांत देत आहेत. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली अभ्राची सावली जाईल रे, अत्यंत बाधक असणारे. बघा मृगजळ दिसायलाय की असायलाय? दिसायला की भासायलाय? तद्वत विषयातलं सुख देखील केवळ भासतं महाराज, ते काही प्राप्त होत नाही. आणि असे हे विषय म्हणून तर शास्त्रामध्ये विषय आनंदामध्ये 3 प्रकार केले.
प्रिय आनंद, मोद आनंद आणि प्रमोदानंद. विषयाचं दर्शन याला प्रिय आनंद म्हणतात, विषयाची प्राप्ती होणं याला मोद आनंद आणि विषयाचा उपभोग याला प्रमोदानंद बोलतात. पटवून देतो दृष्टांताने. कीर्तन झाल्यानंतर रात्री भजन, फडावरची पद्धत, जागर. आता जागर म्हणजे कीर्तन झाल्यानंतर जी मंडळी उभारतात ती काकडा करून खाली बसतात, त्याला जागर म्हटलं जातं. ज्ञानोबांच्या सोहळ्यात आपण पाहतो. परंतु आता ते काही शक्य होत नाही म्हणून त्याचं रूपांतर 2 तासाच्या भजनावर केलं. आता ते 2 तासाचं भजन रात्रीचं व्यवस्थित चालण्याकरता संयोजक मंडळींनी फक्त त्या भजनी मंडळाच्या समोरून चहाचं भांडं न्यायचं. थंडी असली की महाराज आनंदच होणार की. मला विनोद सांगायचा नाही, मला सिद्धांत पटवून द्यायचा आहे. चहाचं भांड दिसणं, विषयाचं दर्शन याला प्रिय आनंद बोला. चहाचा कप आपल्या हातामध्ये आला, विषयाची प्राप्ती होणं याला मोद आनंद बोला. आणि चहा पिणं चालू झालं, विषयाचा उपभोग याला प्रमोदानंद बोला. विठ्ठल विठ्ठल. महाराज विषयाचा उपभोग घेतल्यानंतरची परिस्थिती लांब आहे. विषयाचं किंचित स्मरण जरी केलं तर भगवद्गीता बोलते, ध्यायतो विषयाण पुंसा संगस्ते सुपजायते संगा संज्ञायते कामात कामात क्रोधो विजायते क्रोधात भवति सम्मोहा सम्मोहा श्रुती विभ्रमात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. नश्यती नाही महाराज, प्रणश्यती. विषयांचं किंचित स्मरण जरी केलं तर मनुष्य प्रेतवत होतो. महाराजांनी तर प्रश्नार्थक विचार मांडलेला आहे. विषयोडी भुलले जीव विषय ओढे बोलले जीव. कोण करील केव. नुपजे नारायणी भाव नुपजे नारायणी भाव. पावने ठाव नरदेह पावने ठाव नरदेह कोण सुख धरेने संसारे कोण सुख धरिले संसारी कोण सुख धरिले संसारी कोण सुख धरिले संसारी. विषयोडे बुलले जीव आता याची कोण करीन कीव. नुपजे नारायणी भाव पावने ठाव नरदेह. या विषयामध्ये तुम्ही आम्ही गुरफटतो महाराज, तुम्ही आम्ही गुरफटतो यात नमल नाही. सिद्धांत असा आहे, व्यास मुनी सिद्धांत प्रकट करतात. बलवान इंद्रियोग्रामः विद्वान समपी करशती. कितीही मोठा बलवान असेल, विद्वान असेल, त्याला स्वतःची इंद्रिय आवरता येत नाहीत. आता चरित्रभाग मोठा वेळाभावी विस्तार करत नाही. विषयांपासून कितीही मोठा विद्वान असेल तर तो अलिप्त
निमित्त राहू शकत नाही. मात्र संतांच्या उपकाराचा इथं विचार आपण करू लागलो तर महाराजांनी संतांचा स्पर्श लांब ठेवला. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळूनी जाय. वासना जाती येत नवल नाही, वासनेचे बीज कार्यासहित कारणाची निवृत्ती संतांच्या चरणाच्या रजकणाच्या सहजच्या स्पर्शामुळे हे संतांचे उपकार आहेत. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर यामध्ये गुरफटून पडलेली तुम्ही आम्ही मंडळी संतांनी विशेष दृष्टीने जरी तुम्हामांकडे पाहिलं कृपा कटाक्षण्या हळिले आपुल्या पदी बैसविले किंवा आपणासारिके करीती तात्काळ म्हणजे संत महात्मे स्वस्वरूपाचं करून ठेवतात. असे संतांचे अगणित उपकार आहेत. तुम्हामांना बोलता येत नाही, यात नवल नाही. देवादिकांना संतांबद्दल बोलता येत नाही. अहो देवादिकांना बोलता येत नाही यातही नवल नाही. संतांना संतांबद्दल बोलता येत नाही. तुकोबार आहे तेच लक्षण बोलतायत. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते काय द्यावे असी भावे उतराई ठेवित पायी जीव थोडा. तुकोबार आहे पहिलं पद वापरतात. काय सांगू आता हा अनिर्वाच्य वाचक असलेला काय. संतांच्या उपकाराबद्दल बोलता येत नाही याला कारण पारमार्थिक सत्तेमध्ये केवळ अनुभूती असते, अनुवाद करता येत नाही. जिचा तिन्ही काळात कशानेच मिथ्यात्म निश्चय होत नाही त्याला पारमार्थिक सत्ता बोलतात. आम्हाला गुरुजी पाठामध्ये गोड दृष्टांत देत असत. भारत हा कृषीप्रधान देश आहे म्हणून गावोगावी सर्वे करण्याकरता परराष्ट्रातला एक गृहस्थ आपल्या देशात आलेला आहे. आणि म्हणून सर्वे करत असताना एका शेतामधून जात असताना एका कठड्यावर एक शेतकरी ऊस खाताना त्याला पाहायला मिळतो. तो गाडी थांबवतो, उतरतो, शेतकऱ्याजवळ जाऊन त्याला विचारणा करतो याला काय बोलतात. आता आपल्यातला लहानातला लहान विद्यार्थीही सांगतो याला ऊस बोलतात, पण त्याला यातलं काही नॉलेज नसतं. म्हणून तो विचारतो याला काय बोलतात. तो शेतकरी उत्तर देतो याला ऊस बोलतात. तो त्याला दुसरा प्रश्न करतो, हा तुम्ही किती खाणार. तो एवढा तेवढा काहीतरी उत्तर देतो. तो त्याला तिसरा प्रश्न करतो, हा लागतो कसा. तो सांगतो गोड लागतो. तो चौथा प्रश्न करतो, किती गोड लागतो. ऊस खाल्लाय की नाही कोणी. बरं ऊसापासून तयार झाली साखर तर आपण प्रत्येक जण खातो. साखरन साखरेची गोडी महाराजांचं गोड वचन आहे. साखर दिसे पर गोडी न दिसे ती काय वेगळी असे. साखरन साखरेची किंवा तीर्थरूप नेहमी गोड दृष्टांत देतात. आंब्याची गोडी चाखणाऱ्याला आहे की पाहणाऱ्याला आहे. मात्र आंबा किती गोड आहे हे शब्दात सांगता येतं का. नाही सांगता येतं. अहो विकणारा सुद्धा म्हणतो आधी डेमो घेऊन पहा, पण घेताना आपलाच आहे का हेही पहा. विठ्ठल विठ्ठल. मुद्दा एवढाच पटवून द्यायचा आहे मला यामध्ये की उसाची गोडी असेल आंब्याची गोडी असेल हा अनुभव घेण्याचा विषय. तो किती गोड आहे हे शब्दात वर्णन करता येत नाही. तद्वत संतांचे उपकार हा अनुभव घेण्याचा विषय शब्दात वर्णन करता येत नाही. म्हणून तो कोबराय बोलतात काय सांगू आता. मग बोलताच येणार नाही का संतांच्या उपकाराबद्दल. अहो बोलण्याचा अधिकार एक तर तो परमात्मा आणि दुसरे आहे ते संत महात्मेच. तो का म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमा न येईल कळो. महाराजांना बोलता आलं असतं तरी महिमा न येईल कळो. तरीच म्हणतायत म्हणजे श्री पाणिनींच्या व्याकरण सूत्रानुसार या चकाराने आणण्याची व्यावृत्ती करतायत की संत झाल्यानंतरच संतांचं महिमान कळेल. म्हणून तुकोबाराय म्हणतात मला अवलोकन करता आलेले मी सांगण्याचा प्रयत्न करतो. महत्वाचा उपकार तुकोबाराय बोलतात मज निरंतर जागविते. या पदाचं चिंतन करायचंय. सर्वांनी मोठ्या प्रेमाने एकदा भजन करू, नंतर उर्वरित चिंतन. विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये Oh
संवाता संतांचे उपकार मज निरंतर जागविते काय द्यावे आसी भावे उतराई ठेविता पायी जीव थोडा विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून साधू संतांनी केलेले उपकरण त्याबद्दल आपण कोणती वृत्ती धारण केली पाहिजे या प्रकारची मीमांसा प्रकट करतात. नियोजित वेळेतील म्हणजे मला दिलेल्या वेळेतील 5 मिनिटं शिल्लक आहेत. कीर्तनकाराला 2 तासाचे 3 तास करता येतात, पण 2 तासाचे 1 तास करायला फार कठीण जातं. हे आमच्या जयेश महाराजांचंच वाक्य आहे, विठ्ठल विठ्ठल. असं संतांचे उपकार कोणत्या पद्धतीचे तुकोबाराय सांगण्याकरता प्रवृत्त होत आहेत. आपण सुरुवातीला उपक्रमातून उपसंहाराचा आणि उपसंहारातून उपक्रमाचा असे 2 विकल्प केले होते, परंतु तरीही आपण सरळ सरळ जरा विचार करू लागलो तर महत्वाचे उपकार तुकोबाराय बोलतात. निरंतर जागवी 3 पहिल्यांदा पद वापरतात, मज हे पद. मग मज या पदातून महाराज जगद्गुरु तुकोबाराय मला जाग केलं ही भूमिका व्यक्त करतात का? अहो तुम्ही आत्ताच बोलून गेलात संतांचं ज्ञान हे स्वरूप आहे, मग संतांना अज्ञान सोडा, ज्ञानाच्या ठिकाणी जाग करण्याची गरज नाही आणि तरीही मज निरंतर जागवी ही तुकोबाराय बोलतात. याला कारण मीमांसा काय? थोडा जर विचार केला व्यवहाराद्वारे पटवून देतो. आपल्याकडे धरून चला आता निवडणुका सुरू. त्या निवडणुकीमध्ये एखादा राजकीय व्यक्तिमत्व ज्यावेळेला निवडणुकीला उभारलेलं आहे आणि तो भाषणामध्ये जोरजोरात बोलत असतो, आम्हा शेतकऱ्यांना या सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत, आम्हा शेतकऱ्यांकरता या योजना राबवल्या पाहिजेत. मला सांगा, जोरजोरात आम्हा शेतकरी बोलणारी मंडळी ते कधी शेतात जातात? शेतात जात नाहीत, मात्र बोलतानाची भूमिका आम्हा शेतकऱ्यांना आहे. तर या अभंगामध्ये मज या पदातून तुम्हा जीवांना साधकांना संत महात्मे निरंतर जाग करतात हे सांगायचंय, मात्र बोलतानाची भूमिका घेत आहेत मज निरंतर जागविती विठ्ठल विठ्ठल. मज या पदातून मला केवळ एकट्याला जाग केलं असाही अभिप्रेत अर्थ निघतो. मग महाराज वेष्टी घ्यायचं की समष्टी घ्यायचं? म्हणून यावरून एक 4 विकल्प करता येतात. वेष्टी 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 समष्टी समष्टी वेष्टी समष्टी समष्टी. वेष्टी समष्टी कशाला म्हणावं? वेष्टी म्हणजे आपण घरामध्ये एकटे पारायणाला बसलेलो आहोत त्याला वेष्टी म्हणा, आणि आता इथं आपण 50 जण आहोत, 50 जणांचं ज्ञानेश्वरीचं पारायण आहे त्याला समष्टी म्हणा. सिंगल म्हणजे वेष्टी, इन ग्रुप म्हणजे समष्टी विठ्ठल विठ्ठल. अलीकडे शुद्ध मराठी लवकर समजते. मुद्दा एवढाच पटवून द्यायचा आहे. आता वेष्टी वेष्टी समष्टी वेष्टी या 4 विकल्पांचा विचार करत नाही. मज या पदातून केवळ समष्टी असा अर्थ घेऊन तुम्हा जीवांना साधकांना संत महात्मे जाग करत आहेत. वास्तविक संत संतांना जाग करतात, संत भगवंतालाही जाग करतात, तुम्हाला जीवांनाही जाग करतात. महाराज आत्ताच बोलला संतांना जाग करण्याची आवश्यकता नाही, मात्र काकडा तर बोलतो उठा साधू संत. याला आधार काय महाराज? तर महाराज संत महात्मे संतांना जाग करतात चरित्राद्वारे पटवून देतो. निवृत्तीनाथ दादा त्यांच्या नावातच त्यांचा अर्थ आहे. नि अधिक वृत्ती ती निवृत्ती. जे कधीच आपल्या वृत्तीवर येत नसत त्यांना निवृत्तीनाथ दादा म्हणतात. मात्र ज्यावेळेला पसायदानाच्या वेळी ज्ञानोबारायांनी जगत विन्मुख असलेल्या दादांना स्वमहिमेतनं बाहेर काढून जगत सन्मुख केलं, याला संतांनी संतांना जाग करणं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. संत महात्मे भगवंतालाही जाग करतात. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला. आता काकडा हा आमच्या आवडीचा विषय. भरी आम्ही काकड्याच्या ठिकाणी वाकडे असतो तरी उद्या सकाळी काकडा आहे, त्यामुळे आता गायचं नाही, उद्या सकाळी गायचं आहे. उठा पांडुरंगा. भगवंताला जाग करतात म्हणजे परमात्मा झोपतात का महाराज? भक्ताची धारणा आहे. आम्ही झोपतो भगवंताची शेजारती करावी, आम्ही उठतो भगवंताचा काकडा करावा, आम्ही जेवतो भगवंताला नैवेद्य दाखवावा. सोहळ्यामध्ये ज्येष्ठ कीर्तनकार बोलले होते, खरंच भगवंताने नैवेद्य खाल्ला असता तर आपण राशन कार्डावर नाव टाकायला कमी केलं नसतं. भक्ताची धारणा आहे. भगवान परमात्मा झोपत नाहीत महाराज. म्हणून तर आषाढी एकादशी पहा देवशयनी एकादशी आहे आणि कार्तिकी एकादशी प्रबोधिनी आहे. बोध म्हणजे प्रकट. आषाढीला परमात्मा झोपतात, कार्तिकीला उठतात. मधल्या वेळेत साधकाने काय करावं म्हणूनच चातुर्मास असतो. विठ्ठल विठ्ठल. भगवंताला जाग करतात. भगवंताचे केवळ मुख जरी पाहिलं, पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळियाची भूक. अनेक प्रयोजनाचा विचार करता येईल. लेखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. भगवंताचं मुख पहा, चरण पहा, तरी सहजरित्या तुम्हाला आनंद मिळतो. म्हणून भगवान परमात्म्याला उठवतात आणि संत महात्मे जीवालाही उठवतात. उठा जागे बाहेर आता, किंवा गात जागा गात जागा प्रेम मग विठ्ठल. जाग करतात म्हणजे नेमकं कोणत्या निद्रेतून जाग करतात? धर्ममंडपामध्ये एखादा झोपलाय, कोणी झोपलं नाही पण समजा एखादा झोपला असेल, त्याला उठवण्याकरता ज्ञानोबारांना यावं लागेल का हो?
आपली झोप वेगळी आणि अभंगात महाराजांना सांगायची ती झोप वेगळी. ती झोप कोणती आहे? अविद्येची निदान विश्वस्वप्नाचा हा धंदा भोगित होता प्रबोधा अनादी जो अज्ञान नावाची निद्रा आहे. त्या अज्ञानामुळे घडतं तरी काय? अज्ञानामुळे भेदज्ञान, अनुकूल प्रतिकूल, रागद्वेष, धर्म पाप पुण्य, सुख दुःख हे भोगण्याकरता शरीर पुन्हा 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 जन्माला येण्याचं मूळ कारण अज्ञान आहे. मग महाराज एकदा का अज्ञानातनं बाहेर निघाला? दुपारी आता मंगेश महाराजांनी फार गोडोवीमध्ये विचार मांडला. आपण अजान वृक्षाखाली पारायणाला बसलो, आपल्याला ज्ञान दिलं ज्ञानोबरायांनी, आपल्याला ज्ञान संपादन झालं. मग महाराज अंतःकरणामध्ये ज्ञान आल्याबरोबर परत तो अज्ञानाकडे जाईल का हो? मग निरंतर पद का वापरतात अभंगामध्ये? तो कोब्बर आहे. तर साधनेच्या ठिकाणीही जागा करत आहेत आणि साध्येच्या ठिकाणीही जागा करतात. कारण महाराज पहिल्यांदा तुम्हाला विवेकाच्या ठिकाणी जागा करतात, पुन्हा वैराग्याच्या ठिकाणी, समाधी षड संपत्ती, शम दम श्रद्धा समाधान उपरती तितिक्षा, आणि पुन्हा श्रवण मनन निधिध्यासन असं करत करत साध्यापर्यंत नेतात. म्हणून निरंतर पद आहे. आणि त्याच भूमिकेतून त्यामध्ये देखील सातत्य आहे. विवेकात या वर्षी जागा केलं की वैराग्यात जागा करायला 2 वर्षांनी येत नाहीत महाराज. विवेकात झाला की लगेचच वैराग्यात नेतात. कारण महाराज विवेक सब साधन क मूल अशी पंडित निश्चलदाजींनी केलेली व्याख्या आहे. विवेक म्हणजे आत्मा अनात्मा को भिन्न करके जानना. चांगलं काय, वाईट काय, सार काय, आसार काय पटवून देऊ का? एखाद्याने 10 वेळा जरी आपल्याला चहा पाजला तर आपण एकदाही पाजायचा नसतो, हे ज्याला कळतं त्याला विवेक म्हणतात. विढर विढर विवेक वैराग्य ही मोठी आता पायरी आपण त्या पद्धतीने आपण साध्यापर्यंत नेणं, म्हणून निरंतर पद वापरलेलं आहे. नवे महाराज जडभरत राजाचा विचार केला तर अनुकूल असलेलं राज्य त्यागलं. आपल्याला प्रतिकूल प्रपंच त्यागता येत नाही. अनुकूल राज्य त्यागलेलं आहे, मात्र विवेक स्थिर राहिलं नाही. म्हणून दयेचं रूपांतर महाराज मोहामध्ये झालं. झालं कारणाने मोहामध्ये ते रूपांतर झालं कारणाने याचा विचार जर आपण करू लागलो तर महाराज त्या जडभरत राजाला 3 वेळा यावं लागलं गर्भवासाला. म्हणजेच विवेक फक्त केवळ स्थिर नाही राहिला तर, म्हणजेच विवेक आपल्याकडे असला पाहिजे. म्हणून संत महात्मे एकदा का विवेकात जागा झाला का परत लगेचच वैराग्यात नेतात. समाधी षड संपत्तीमध्ये असं करत करत साध्यापर्यंत नेतात. जागृती स्वप्न सुषुप्ती या 3 अवस्थेत जागा करतात. पुन्हा आता 42 तत्वांचा व्यवहार ही काही विस्तार करत नाही. या 3 अवस्थेतून बाहेर काढतात. म्हणून काय दिल्यानंतर उतराई होईल? काय द्यावे यासी भावे उतराई ठेविता पायी जीव थोडा. आपल्याकडचे पंच प्राण जरी दिले, प्राण अपान व्यान उदान समांतर 5 उपकार फेडतील. अगणित त्यांचे उपकार आहेत. म्हणून माझ्याकडे दुसरं देण्याकरता काही राहिलंच नाही. म्हणून ठेविता पायी जीव थोडा. मग ते उपकार करतात ते कशा पद्धतीने? सहज बोलणे, हित उपदेश करुणी सायास शिकविती. एखाद्याला सहज बोलून कृतार्थ करतात. नाही झाला सायास म्हणजे कष्ट घेतात. अधिकार नसेल तर त्याला अधिकार संपन्न बनवून परमात्म्यापर्यंत पोहोच करतात. दृष्टांताने पटवून देतो. बघा, पूर्वी कबूतर पाळण्याची एक पद्धत होती, आता फार लोप पावली. कबूतर पाळणारा गृहस्थ त्या कबुतरांना विहार करण्याकरता एक स्वातंत्र्य 1 दिवस द्यायचा. पूर्वीची पद्धत आता लोप पावली. ती सगळी कबूतर इकडे विहार करू लागतात. एक कबूतर एका वायरवर बसलेला बराच वेळ तो पाहतो. म्हणून रस्त्यावर पडलेला दगड उचलून त्याला मारणार तेवढ्यात रस्त्याने जाणारा एक 3रा गृहस्थ हे दृश्य पाहतो आणि तो कबूतर पाळणाऱ्या व्यक्तीजवळ येऊन बोलू लागतो, अरे बाबा, तू त्याला स्वातंत्र्य दिलंय, तो बसलाय, बसू दे, तू त्याला कशा करता उठवतो? तो कबूतर पाळणारा बोलतो, निसर्गाचा नियम असा आहे, हे पक्षी जर त्यांच्या मूळ घरापासून जर बराच वेळ लांब राहिले तर त्यांच्या मूळ घराचा त्यांना विसर पडत असतो. ती कबूतर दुसरं कोण नाही, आपणच आहे. आणि एक जन्म झाली केवळ प्रपंच करत बसलेली. आणि म्हणून तुम्हाला मूळ जे घर आहे, म्हणून संत महात्मे कष्ट घेऊन शिकवतात. कल्पना अविद्या तेने झाला जीव. अरे जीव असलेली कल्पना झालेली आहे. सच्चिदानंद तुम्हामांचं मूळ स्वरूप आहे. हे संत महात्मे कष्ट घेऊन शिकवतात. एवढे कष्ट संत महात्मे का घेतात त्यांचा संबंध तुकोबाराय बोलतायत. तो का म्हणे वत्स धेनू एक चित्ती किंवा धेनू वेचे चित्ती, कसाही पाडभेद असेल तैसे मज येते संभळ. ज्या पद्धतीने एखाद्या वासराचा सांभाळ गाय करते, तद्वत तुम्हा जीवांचा साधकांचा सांभाळ संत महात्मे करतात. म्हणून तो कोबरा कृतज्ञ भाव व्यक्त करतात. काय द्यावे यासी. यासीन त्यासीमध्ये पुन्हा परोक्षाचा विचार आहे. काय दिल्यानंतर यांच्या उपकारातून मी उतराई होईल? तो कोबरा म्हणतात ठेविता हा पायी जीव थोडा. जीव सुद्धा थोडा पडतो. याला कारण तुकोबारा कृतज्ञ भाव व्यक्त करतात. हे अभंगाचं सारांश. याला कारण भगवान परमात्मा जर आपल्या भक्ताबद्दल जर कृतज्ञ राहत असतील तर तुम्ही आम्ही जीवांनी कसं राहावं. अंतिम 2 मिनिटांमध्ये चरित्राला स्पर्श करून सेवेला पूर्ण विराम देतो. रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांना तहान लागलेली आहे आणि तहान लागले असल्या कारणाने पाण्याच्या शोधामध्ये भटकंती करत आहे. मात्र हे दृश्य एक मोर पाहतो आणि मोर प्रभू रामचंद्रांजवळ जाऊन बोलू लागतो, प्रभू तुम्हाला कशाची आवश्यकता आहे? प्रभू रामचंद्र बोलतात, मला तहान लागलेली, मी पाण्याच्या शोधामध्ये भटकंती करतोय. मोर बोलू लागतो, प्रभू मला हात नसल्या कारणाने मी तुम्हाला पाणी आणून देऊ शकत नाही.
मात्र माझ्याबरोबर सरोवरावरती चला, मी सरोवराची वाट दाखवू शकतो. प्रभू रामचंद्रांना म्हणणं पडतं. त्यावेळेला प्रभू रामचंद्रांना वाट कळावी म्हणून मोर काय करतो, आपल्या जवळचा एक एक पंख खाली टाकू लागतो. महाराज, पशुशास्त्रातला नियम असा आहे, नैसर्गिकरित्या जर मोराचा पंख खाली पडला तर काही होत नाही, परंतु मोर जर आपला स्वतःहून पंख खाली टाकत असेल तर एका पंखामागं त्याला मरणायात यातना सहन कराव्या लागतात. प्रभू रामचंद्रांना ते पाणी उपलब्ध करून द्यायचं म्हणून यातना सहन करत प्रभू रामचंद्रांना तो सरोवरावरती पोहोच करतो. प्रभू रामचंद्र पाणी पिऊन तृप्त झाले.